भारतातून अनेक देशांमध्ये मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जायचे आणि त्यासाठी स्पाइस रूटही तयार केला गेला होता. म्हणजेच भारतामध्ये पहिल्यापासून मसाल्यांचा निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असायची आणि ती उत्तम प्रकारची असायची आणि त्यातून आपण जगाला ते मसाले पाठवायचो. हे पूर्वापासून अनेक ठिकाणी मांडलं गेलं, लिहिलं गेलं आणि आजही तिथे काही प्रमाणात त्या स्पाइस रूटचे ज्याला म्हणूयात आपण ठाव ठिकाणी अजूनही ते एक इतिहास जमा म्हणूयात असे असले तरी सुद्धा ते दिसायला उपलब्ध आहेत. या भारतातल्या मसाल्यांच्या उत्तम पदार्थांपैकीच काही उत्तम पदार्थ महाराष्ट्रातनं होत असायचे आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात केले जायचे. अशातच विदर्भ जो महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे, त्या विदर्भामध्ये ज्याला आपण म्हणूया ठेसा किंवा तत्सम असे मसालेदार पदार्थ अनेक वर्षांपासून निर्मित केले जायचे. मग या पदार्थांना लागणारा महत्वाचा घटक किंवा महत्वाचा शेतीजन्य पदार्थ कुठला असायचा तर तो म्हणजे मिरची. आणि त्या मिरचीचा स्रोत नागपूर पासून 60 किलोमीटर अंतरावर भिवापूर नावाच्या ठिकाणी उपलब्ध होता. भिवापूरची मिरची म्हटलं की तिथे एक वेगळंच ज्याला म्हणूयात बाजारपेठ असायची आणि ती भिवापूरची मिरची जवळपास 70 म्हणजे देशांमध्ये रादर ते नंतर असं आम्हाला माहिती मिळाली ज्या वेळेला आम्ही भिवापूर मिरचीचा अभ्यास केला त्यावेळेला ती सलग 10 वर्ष कलकत्ता बंदरातनं निर्यात केली जायची अनेक देशांमध्ये. आणि एक डॉक्टर जे स्वतः मेडिकल प्रोफेशनल होते पण त्यांनी त्या मिरचीला अनेक देशांमध्ये निर्यात केली आणि विशेष करून श्रीलंकेला तर ती कायमस्वरूपी जात असायची. अशी उत्तम जातीची मिरची भिवापुरी मिरची हिला आम्ही जीआय घेतला आणि जीआयनी तिथला कायापालट केला. जीआय घेण्याच्या आधी तिथे थोडी दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली होती. उत्तम प्रकारचं हे पीक असताना, हे शेतीला वरदान असताना याच्या बाबतीतले काही थोडेसे म्हटलं तर निगेटिव्ह पण म्हटलं तर पॉझिटिव्ह अशा घटक होते. निगेटिव्ह म्हणजे काय की थोडे जास्त दिवस 160 दिवस जवळपास ही मिरची पूर्णपणे लाल होऊन तयार व्हायला घ्यायची. पण त्याच वेळेला ही मिरची एक वेगळं त्याला गुणधर्म आणायची. ती गुणधर्म काय असायची? ती दिसायला लाल असायची पण ती तिखट नसायची. म्हणजे ती ऍसिडिटी पण क्रिएट करायची नाही पण ती चवीला पण उत्तम असायची. अशी ही भिवापूरची मिरची पण 160 दिवस घेत असल्या कारणाने तिथल्या शेतकऱ्याला 30-40 दिवस एक्स्ट्रा तग धरायला लागायचा. म्हणून तो सोयाबीनकडे वळला आणि भिवापूर मिरचीचं उत्पादन कमी झालं. भिवापूर मिरचीचं उत्पादन कमी इतकं झालं की हार्डली 2-5-10 एकरांवर ती राहिली. एक डॉक्टर लांबट नावाचे सद्ग्रस्त ज्यांनी ती टिकून ठेवली. आणि ज्या वेळेस आपण हे जीआय घ्यायचं ठरलं, एस.के. गोयल सर त्यावेळेस सेक्रेटरी होते, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला त्या मिरचीवर जोरात काम करायला सांगितलं आणि सुदैवाने आम्ही त्याला जीआय मिळवला. जीआय मिळवल्यावर डॉक्टर लांबटांनी त्या 4 एकराचा आज 400 म्हणजे ते एकटेच नाही तर अनेक शेतकऱ्यांना एकत्र आणलं. 400 हेक्टरच्या वर ही मिरचीचं उत्पादन निर्माण झालं आणि त्या मिरचीच्या पावडर्स आता मोठमोठ्या कंपन्यांकडनं अनेक ठिकाणी पाठवल्या जात आहेत. अनेक सेल्फ हेल्प ग्रुप तिथे तयार झालेत, विशेष करून महिलांनी त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केली. तर हे सगळं घडलं जीआय मधनं समजलं की त्या मिरचीला वैशिष्ट्य आहे, त्या मिरचीला रंग आहे पण त्याचबरोबर तिला चव आहे. त्या मिरचीचे गुणधर्म त्या मातीतनच आहे. त्या मिरचीचा एक वेगळा इतिहास होता, जगात आपण ती पाठवत होतो. अशा मिरचीला जीआय मिळवला. जीआय मिळवल्यावर त्याचं प्रोडक्शन वाढलं. प्रोडक्शन बरोबर बाय प्रोडक्शन वाढलं. बाय प्रोडक्शन बरोबर तिथे एम्प्लॉयमेंट जनरेट झाला. एम्प्लॉयमेंट बरोबर रेव्हेन्यू आणि याच बरोबर ही शेतीतली क्रांती त्या विदर्भामधल्या भिवापूर नावाच्या ठिकाणी झाली. आणि आज च्या मितीला भिवापुरी मिरची एक उत्तम ब्रँड तयार झालाय. ही जीआयची क्रांती अशीच पुढे फैलावत राहील. आणि ज्या पूर्वी ज्याला म्हणूयात इतिहासात भारतात मसाले पाठवायचे आणि नंतर कालांतराने प्रोडक्शन कमी झालं आणि म्हणून आपण पाठवू शकलो नव्हतं, तर आता पुन्हा अशी वेळ येऊ ठेपली आहे की आपण पुन्हा आपल्या देशातील उत्तम मसाले, मग त्यामध्ये भिवापूरची मिरची असो, वायगावची हळद असो, हे
उत्तमरित्या निर्यात करू आणि देशाला मोठ्या प्रमाणात गंगाजळी मिळवून देऊ. ही जीआयची क्रांती अजून अशीच फैलावत जाणार आहे आणि त्यासाठी काम करायला मिळालं हे मी माझे सौभाग्य समजतो. धन्यवाद.